येस सर, काय करायला लागतं सुरुवातीला? आपल्याला बटर घ्यावं लागेल. बटर घ्या. सर तुम्ही कुठून शिकला ती रेसिपी? ही रेसिपी मी स्वतःच तयार केली. अच्छा. मला मशरूम आवडतो. मशरूम आवडतो म्हटल्यानंतर काहीतरी एक वेगळं त्याचं फॉर्मेशन झालं पाहिजे. फॉर्मेशन झालं. बरोबर. बटर आपण साधारण 2 चमचे घेतले. त्याच्यात मग कांदा घालायचा. ओके. कांदा बटर मध्ये परतून घ्यायचा. कांदा बटर मध्ये साधारण ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा. बरं. कांदा थोडासा ब्राउनिश झाल्यानंतर त्याच्यामध्ये मशरूम टाकायचा. लगेच मशरूम घालायचे. थोडंसं अजून होऊन दे त्याला. ब्राउनिश थोडासा होऊन दे. आता मशरूम घालायचं. बरं, हे मशरूम तुम्ही भिजवून घेतले होते का? हो, भिजवून घेतले होते ना. पाण्यात भिजवले होते. किती वेळ? सर एक 10 मिनिटं 10-15 मिनिट. कारण मशरूम हे लवकर मऊ होतात. बरोबर. घालूयात. हो. किती लागणार? पुरे. मला वाटतं कांद्याचं आणि मशरूमचं प्रमाण ऑलमोस्ट सारखं आहे. बरं. कारण मशरूम थोडंसं आळतं ना गरम झाल्यानंतर आळतं त्याच्यामुळे. बरोबर. पुढे काय लागणार सर? शेजवान सॉस अर्धा चमचा शेजवान सॉस. बरं. बस. पुरे. हो. पाव चमचा टोमॅटो सॉस. बरं. एक तिखट गोड यासाठी पुरे. आणि टोमॅटो सॉस मुळे त्याला एक आंबूसपणा पण येईल, थोडासा गोडसरपणा पण येईल. आणि आधी आपण हा घातला ना शेजवान सॉस, त्याच्यामुळे तिखटपणा येतो थोडा त्याला. पुढे काय करायचं? त्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकायचं त्याच्यामध्ये. बघा. बस. पुरे. बस. बरं. आणि सगळं झाल्यानंतर त्याच्यावर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ. चिमटीभर. पुरे. हो, पुरे. बरं. पुढे काय करायचं? हे सगळं मिक्स करायचं. आणि आता ही रेसिपी आपली सर्विंग करण्यासाठी तयार. आणि मग कोथिंबीरचं फक्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची. वाह, क्या बात आहे. म्हणजे मशरूम किंवा फारच पटकन तयार होतो. अतिशय पटकन. आणि तुम्ही म्हणाला तसं गरम पराठ्यांसोबत आपण तो खाऊ शकतो. आणि नुसताही खाऊ शकतो जर नुसतं खायचं असेल तर. वा वा, क्या बात आहे. मशरूम किंवा असा पटकन तयार होतो. हाही तयार झालेला आहे. तुम्ही लिहून घ्या. या खिम्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मशरूम खिमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम, कांदा, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, कोथिंबीर, बटर, मीठ आणि लाल तिखट. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा आणि मशरूम घालून ते परतून घ्यावेत. त्यामध्ये अर्धा चमचा शेजवान सॉस, पाव चमचा टोमॅटो सॉस, लाल तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि कोथिंबीरीचं गार्निशिंग करून मशरूम खिमा सर्व्ह करावा.